नीट पेपरफुटी प्रकरणी युवक काँग्रेसच्या वतीने कॅन्डल मार्च मोर्चा काढण्यात आला। देशात सध्या नीट पेपरफुटीचा विषय चांगलाच गाजला आहे। या परीक्षेसाठी देशभरातील तब्बल 23 लाखाहून अधिक विद्यार्थी बसले होते। नीट पेपरफुटीमुळे विद्यार्थ्यांचे भविष्य अंधारात आले। देशभरातून 23 लाख विद्यार्थ्यांना संरक्षण मिळू शकत नाही तर 130 कोटी जनतेचे भाजप सरकार कसं संरक्षण करणार असा प्रश्न आमदार सतेज पाटील यांनी उपस्थित केला। यावेळी पेपरफुटीच्या निषेधात आणि केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या विरोधात राष्ट्रीय युवक काँग्रेसचे अध्यक्ष उदय भानू चिप, काँग्रेसचे गटनेते सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखाली युवकांनी कॅन्डल मार्च काढला। यावेळी केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या मंत्रिपदाच्या कार्यकाळात 90 परीक्षांचे पेपर फुटले आहेत। पेपरफुटी माफियांना संरक्षण देण्याचे काम केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी केलेले आहे। त्यामुळे त्यांचा राजीनामा मंजूर व्हावा। तो राजीनामा जोपर्यंत मंजूर होत नाही तोपर्यंत युवक काँग्रेस देशाच्या कानाकोपऱ्यात आंदोलन करत राहणार असल्याचे राष्ट्रीय युवक काँग्रेसचे अध्यक्ष उदय भानू चिप यांनी सांगितले। ये सीधे सीधे अटैक है बीजेपी का, जो पेपर लीक का माफिया सीधे सीधे अटैक है उन पेरेंट्स पे जो दिन रात मेहनत करके अपने बच्चों को पढ़ाते हैं, अपना बजट कम करके बच्चों को अच्छी कोचिंग क्लासेस मिले वो काम करते हैं। बच्चे जो दिन रात मेहनत करते हैं, जो मिडिल क्लास फैमिली, लोअर मिडिल क्लास फैमिली, गरीब घरों से है, दिन रात मेहनत करते हैं ये सोच लेकर कि उनकी मेहनत का फल उनको मिलेगा, उनको अच्छी जगह अच्छे कॉलेज में सीट मिलेगी, उनको अच्छी नौकरी मिलेगी, और बाद में पैसों के लालच में धर्मेंद्र प्रधान जैसे गद्दार पेपर लीक करवाते हैं और इन बच्चों के साथ विश्वासघात करते हैं, देश के भविष्य के साथ विश्वासघात करते हैं। कैंडल मार्च निकाल रहे हैं। मुझे सिर्फ इतना लगता है कि आज युवा सड़कों में है। जिस तरह से कहा गया पुणे में बहुत बड़ा जनसैलाब आया था, आज कोल्हापुर में बहुत युवा हमारे साथ हैं। तो युवा जब सड़कों में आगे हैं, युवा जब आक्रोश में है, ये करे ना करें लेकिन युवा जब सड़कों में है, सरकार बदलने का मादा रखता है, सरकार को हटाने का मादा रखता है। भारत के लोगों का विश्वास उठ चुका है सरकार से। ये सुरक्षा करें जो मर्जी करें, लेकिन वो सरकार जो 90 बार पेपर लीक कर चुकी है उसके ऊपर कोई नैतिकता नहीं। तसेच हे सरकारचं अपयश असल्याचे आमदार सतेज पाटील यांनी सांगितले। सरकारचं हे अपयश आहे हे दिसून आलेलं आहे। नीटच्या परीक्षेमध्ये 23 लाख विद्यार्थी आपलं भवितव्य आजमावतात आणि तो पेपर जर या ठिकाणी करू शकत नाहीत, व्यवस्थित परीक्षा घेऊ शकत नाहीत, तर या 130 कोटी लोकांचा काय या ठिकाणी त्यांना सांभाळ करू शकणार आहेत। त्यामुळे याचा निषेध करण्यासाठी, सीबीएसई मध्ये झालेल्या गैरप्रकाराचा निषेध करण्यासाठी युथ काँग्रेसचे उदय भानू यांच्या नेतृत्वाखाली हा मशाल आणि कॅन्डल मार्च आम्ही काढत आहोत। या कॅन्डल मार्चची सुरुवात शाहू समाधी स्थळ येथून करण्यात आली। यावेळी जोरदार घोषणाबाजी करत हा कॅन्डल मार्च सीपीआर चौक मार्गे महापालिका येथून छत्रपती शिवाजी महाराज चौकात कॅन्डल मार्चची सांगता करण्यात आली। या कॅन्डल मार्चमध्ये महाराष्ट्र युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष शिवराज मोरे, माजी आमदार ऋतुराज पाटील, युवक काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस अजय छिकारा, प्रभारी नवज्योत सिंग संधू, सचिव शांभवी शुक्ला, संजय कांबळे, विरोधी पक्षनेते राजू लाटकर, नगरसेवक इंद्रजित बोंद्रे, जिल्हा परिषदेचे सदस्य एकनाथ पाटील, उदय पवार, वैभव तहसीलदार अजय शेळके, मयूर पाटील यांच्यासह नगरसेवक, नगरसेविका, विद्यार्थी-विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते। माझा महाराष्ट्र न्यूज कोल्हापूर। बाबा खूप बोर होतंय, काहीतरी नवीन फ्रेश ऑर्डर करा ना। माझ्याकडे एक सरप्राईज आहे। स्वाद गोकुळचा, आस्वाद परंपरेचा, गोडवा नात्याचा, गारवा आनंदाचा, गोकुळ आईस्क्रीम सोबती प्रत्येक क्षणाचा। गोकुळ आईस्क्रीम